तर मैत्रिणींनो, आपल्याला साधी रंगोली मॅट जर तयार करायची असेल तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे ते मी साधा आपलं कॅनव्हास घेतलेला आहे, जेणे की पेपर कॅनव्हास हे मिळतं आहे. 35 रुपये मीटर आहे हे. आणि हा जो बंडल आहे तो मला 30 रुपयाला पडलेला आहे. हा पण 30 रुपयालाच पडलेला आहे. आणि ही जी स्टिक आहे ती 10 रुपयाला एक आहे. आणि ही जी गन आहे ती 250 रुपयाची आहे. जर आता याच्यामध्ये आपल्याला रंगोली कशी तयार करायची आहे एकदम सिंपल पद्धतीने, की जेणेकरून बेसिक ते ॲडव्हान्समध्ये मी शिकवणार आहे. तर आता पहिल्यांदा आपण बेसिक बघूया. तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते की आपल्याला कशा प्रकारे आपल्याला रंगोली मॅट हा सुरुवातीला घ्यायचा आहे आणि सुरुवातीला कसा आकार देऊन कशा प्रकारे आपल्याला रंगोली ही काढायची आहे आपल्या घरगुती वापरासाठी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता या ग्लू गनमध्ये आपल्याला ग्लू हा जो स्टिक आहे ते कशा प्रकारे ॲड करायचे त्यापासून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर त्यासाठी आपल्याला असा एक्सटेन्शन बॉक्स लागणार आहे की जेणेकरून तो आपल्या जवळ येईल. आणि ही जी वायर आहे त्याच्यामध्ये मी इथे टाकणार आहे. आता इथे चालू करून ठेवते मी. आता इथे हे जे मी चालू केलेलं आहे आणि इथं आपलं ऑन ऑफचं बटन येत आहे बघा. इथे ऑन आणि ऑफचं बटन आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यातली एक स्टिक घ्यायची आहे आणि ही स्टिक जी आहे ती हलकीशी आपल्याला त्याच्यामध्ये अशी लावून द्यायची आहे. हे अशा प्रकारे लागलेले आहे. आणि इथे बटन आपलं हे जर आहे ते ऑन करायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, बटन ऑन केलेलं आहे. आता ते थोडा वेळ गरम होईपर्यंत आपण याची वाट बघूया. 1-2 ते 3 मिनिटांमध्ये ते गरम होईल आणि याच्यामधून आपला ग्लू जो आहे तो निघण्यास सुरुवात होईल. आपण 2 ते 3 मिनिटं वाट बघूयात. तर आता आपल्या हे स्टिक जी आहे ती गरम होईपर्यंत आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात. आणि तोपर्यंत आपण इथे पानाचा आकार काढून घेऊयात. तर आता इथे 2 पदरी मी चौकोन आकारामध्ये इथे पानाचा आकार काढण्यासाठी डबल इथे फोल्ड केलेला आहे. तर आता इथे आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढी उंची घेऊ शकता तेवढी घेऊ शकता. इथे मी तुम्हाला अशा प्रकारे इथे मी पानाचा आकार काढून दाखवलेला आहे. आणि आतमध्ये सुद्धा आपल्याला एक छोटासा आकार याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता हा पानाचा आकार मी इथे काढून घेतलेला आहे. आता हा झाला आपला पानाचा आकार. तर याला सुद्धा आपण इथे असा आकार देऊन घेणार आहोत. आता आपल्या आवडीनुसार आपण कुठलाही कलर आपण बाहेर किंवा आत लावू शकतो. तर तुम्ही पाहू शकता आपला इथे ग्लू येत आहे बाहेर. तर अशा प्रकारे आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे हे ग्लू. तर अशा प्रकारे मी इथं ग्लू लावून घेणार आहे थोडा थोडा अगदीच. असं हलक्या हाताने याला दाबायचं आहे की जेणेकरून आपलं व्यवस्थित ग्लू इथे चिटकल्या जाईल. चल, आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता हा झाला आपला बाहेरील भाग. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी चिटकवून घेतलेलं आहे. ते आणखीन एक राऊंड इथे देणार आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसरा लेअर सुद्धा करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे मी 3 लेअर करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता असं थोडंसं हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे हिरवा कलर घ्यायचा आहे.
तर इथे हिरवा कलर हा आपला जो कॉम्बिनेशन करून मी आणलेला होता तो अशा प्रकारे इथे मी चिटकावून घेणार आहे. आता इथे मी कट करणार नाही, तर अशा प्रकारे इथेच मी असं फिरवून घेणार आहे. हे अजून एकदा इथे राऊंड घेते. आता आपल्याला याला कट करायची गरज नाही. अशा प्रकारे इथे मी संपूर्ण बाजूने इथे ग्लू टाकून घेणार आहे आणि इथे मी चिटकवून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे आपलं रंगोली मॅट एक तयार झालेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे किती सुद्धा तयार करू शकता आपल्या घरात हाताने आपल्या बेसिक प्रमाणे. असं मी तुम्हाला पानाचा आकार खूप छान पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जर ड्रॉइंगमध्ये खूप छान हुशार असाल तर तुम्ही काही करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपल्याला तुम्हाला द्यायचं असेल तर इथे मी तुम्हाला दाखवते. अजून थोडी जी डिझाईन करायची असेल तर ते सुद्धा दाखवते. इथे थोडंसं असं द्यायचं आहे म्हणजे अजूनच आपली रांगोळी ही छान दिसणार आहे. हे तुम्ही पाहू शकता. खूप छान प्रकारे आपल्याला हे पान तयार झालेलं आहे अशा प्रकारे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता इथून तुम्हाला दुसरे अजून रंगोली मॅट मी दाखवणार आहे.